लाडकी बहीण 164 कोटींचा घोटाळा आणि तिजोरीची लूट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या एका योजनेच्या जीवावर सरकारने 2024ची विधानसभा जिंकली, 25शी नगरपालिका आणि 26शी महानगरपालिकाही खिशात घातली. आता जिल्हा परिषदांवर डोळा आहे. पण या विजयाची किंमत महाराष्ट्र नेमकी काय आणि कशी चुकवतोय? करदात्यांच्या रक्ताचा घामाचा पैसा निवडणुकीचा स्टंट म्हणून उडवला जातोय का? 164 कोटींचा घोटाळा आणि इस्रोपेक्षा जास्त खर्च. पाहूया लाडकी बहीण योजनेचा खरा कच्चा चिठ्ठा. सरकार म्हणतंय आम्ही ओवाळणी घालतोय, पण डल्ला मारलाय भामट्यांनी. 164 कोटींचा घोटाळा समोर आलाय. पुरुषांनीही महिलांच्या नावे पैसे उचलले. हजारो अपात्र महिलांनी खोटी कागदपत्र देऊन तिजोरीची लूट केली. सरकारी कर्मचाऱ्यांनीही यात हात धुवून घेतले. जनतेचा पैसा लुटला जात असताना प्रशासन काय झोपलं होतं का? आता लाडकी बहीण योजनेचं गणित पहा. पात्र महिला 1,06,69,141. मासिक खर्च 1,600 कोटी. वार्षिक खर्च 19,200 कोटी. हे फक्त 1 कोटी महिलांचं झालं. पण लाभार्थी 2.5 कोटी झाले तर हाच खर्च 46,000 कोटींवर जाणार. एका योजनेवर इतका पैसा दरवर्षी उडवणं हे मत विकत घेणं नाही तर काय आहे? कर्जाचा डोंगर आणि खोटा विकास. राज्यावर आधी 7 लाख कोटींचं कर्ज आहे. विकासाचा निधी वळवून ही खिरापत वाटली जाते. ही जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे. शिक्षण आणि आरोग्याचा बळी देऊन निवडणुका जिंकण्याचा हा जुगार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. 164 कोटींची ही लूट सरकार कोणाकडून वसूल करणार? करदात्यांनी काय फक्त निवडणुकांचा खर्च सोसायचा? तुम्हाला काय वाटतं? ही योजना मदत आहे की राज्याचा घात? कमेंट्समध्ये तुमचंही मत सांगा. पाहत रहा वन किंगमेकर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.